नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेले निकाल हे भाजपच्या काही अतिआत्मविश्वासी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांचे डोळे उघडणारे होते. भाजपच्या कार्यकर्त्यांना 400 पार हा एक आव्हानात्मक गोष्ट आहे हे समजलंच नाही. केवळ सोशल मीडियावर पोस्टर्स लावून किंवा सेल्फीज अपलोड करून खऱ्या अर्थानं पक्षाचं काम होत नाही, अशा प्रकारची परखड टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा असलेल्या ऑर्गनायझर या दैनिकातून मांडण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं या ऑर्गनायझरमध्ये जो लेख छापून आलाय त्यावरून आता सातत्यानं चर्चा सुरू आहेत की संघानं भाजपचे एक प्रकारे कान टोचलेत. ऑर्गनायझरमध्ये ज्यांनी लेख लिहिलाय ते रतन शारदा आपल्यासोबत आहेत. सर, आपलं पुढारीमध्ये स्वागत आहे. तुम्ही जे भाष्य केलंय त्यावरून खऱ्या अर्थानं मागच्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यातच नव्हे तर देशभरात त्याची चर्चा सुरू आहे. काय नेमकं तुम्हाला या लेखातून सांगायचं होतं? खरंच भाजपची कानउघडणी करण्याचा हा प्रयत्न आहे का? बघा, मी संघाचा स्वयंसेवक बालपणापासून मी भारतीय जनसंघ असताना दिवस पाहिले. जेव्हा 500 मतं आली तर लोक आनंदी व्हायचे, डिपॉझिट वाचला तर लोक आनंदी व्हायचे. त्यापासून पुढचं त्यांचे सर्व चढत, मग 1984चं बॅकग्राऊंड हे सर्व आम्ही बघितलेलं आहे. आम्ही तुरुंगात पण गेलो आहे एमर्जन्सीच्या लढ्याला. म्हणून आम्ही जे सांगतो किंवा मी जे सांगतो त्याचा एक शुभचिंतक, त्या परिवारचा सदस्य, वैचारिक परिवारचा म्हणून मी हे लिहिलेलं आहे. माझा काही कान टोचणे वगैरे माझा काही कारणच नाही, कारण आमचीच माणसं आहेत, आमचाच परिवार आहे. म्हणून त्यांना लक्षात यावं, एक जमिनीवरचा कार्यकर्ता सांगतोय इतक्या वर्ष त्याने काम केलेलं आहे, म्हणून हे मी बोललो. लोकसभेचा निकाल हा खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी काही अतिआत्मविश्वासी आणि नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी डोळे उघडणारा होता. नेमका रुख कोणाकडे? कार्यकर्त्याकडे. कारण मी याचा काही नेत्यांचा सुद्धा उल्लेख. मी एकतर बघा स्पष्ट नाही, मी नेत्यांचा उल्लेख केलेला नाही. मी जे स्पष्ट सांगितलं आहे की मोदीजींनी एक चांगला जो 10 वर्ष जबरदस्त कार्य केलं आहे, जे 70 वर्षात झालं नाही, त्या कार्याला लोकांपर्यंत पोचवायचं आणि त्यांना वोटिंग बूथपर्यंत आणायचं, हे जे कार्यकर्त्यांचं काम असतं त्याने केलं नाही किंवा पूर्णपणे केलं नाही. जिथे केलं तिथे त्यांना तसा रिझल्ट मिळाला. आणि दुसरा जे एक नेगेटिव्ह आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून जे एक डिव्हिजिव्ह असा एजेंडा काँग्रेस आणि त्यांच्या लोकांनी चालवलं, ज्याचं तुम्ही रिझर्वेशन काढून टाकणार, कॉन्स्टिट्यूशन काढून टाकणार, हे सर्व मंतव्य वाटले. त्यामुळे हे जे शेड्यूल टाईपचे मोठे मतदारसंघ हे बी जे पीपासून दूर गेले. सर्वात जास्त SC ST आणि OBC MP असणारे BJP यावेळी त्याने काही 33 जागा त्यांचा गेल्या यामुळे. आणि दुसऱ्या बाजूला 53 जागा काँग्रेसला लाभ झाला. तर हा डिव्हिजिव्ह एजेंडा, AIचा उपयोग करून एक समाजाला डिवाईड करायचा, हे बरोबर नाही. हे कळलं तरी भाजपाच्या जे लोकल कार्यकर्ते ज्यांना हे कळलं असेल नक्की, त्यांनी यापुढे काही कारवाई केलीच नाही आणि वरपर्यंत हा विषय पोचवला नाही. तर ज्याप्रमाणे गल्लीगल्लीत व्हिडिओ फिरले आणि गल्लीगल्लीत गॅरंटी कार्ड वाटले गेले, याचं ऑब्जेक्शन त्याच वेळी आणि सर्व बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे मोदीच्या खांद्यावरच आम्ही आनंदाने राहू. 10 वर्ष ज्यांनी कधी निगेटिव्ह बघितलंच नाही, ज्यांनी कधी पराजय बघितलंच नाही, असे न्यू एज जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हा धडा होता. हा एक मोठा माझा लेसन होता. कारण जुने कार्यकर्ते कार्य करतातच. माझ्या इथे कार्यकर्ता म्हणाला, मला वोटिंग लिस्टच मिळाली नाही, मी काय करू? इकडच्या इथे टेबल लावण्याचं काम इलेक्शन दिवशी भाजप संघाच्या काही कार्यकर्त्यांना टेबल आणलं, कारण भाजप कार्यकर्ता तोपर्यंत पोचले नव्हते. हे एक लहान उदाहरण आहे, हे आपण सांगू शकतो. तुम्ही आता म्हणालात की खाली ज्या गोष्टी घडत आहेत त्या खालच्या कार्यकर्त्यांनी वरपर्यंत पोहोचवल्या नाही. कुठेतरी भाजपमध्ये समन्वयाचा अभाव आहे असं वाटतं तुम्हाला? आणि वरचा पण आता जर तुम्ही ह्या वेळचे व्हिडिओ किंवा कार्यक्रम बघितले, मोदीजीने MPची मीटिंग घेतली आहे बऱ्यांदा. त्याने सांगितलं तुम्ही काय काम केलं, सरकारने काय काम केलं, गावागावात जाऊन तुम्ही पसरवा. त्यांनी कार्यकर्त्याच्या वर्कशॉपमध्ये सांगितलं आहे की आम्ही जे कार्य केलं आहे लोकांपर्यंत पोचवा. कारण शेवटी सोशल मीडियावर हे सर्व टाकून लोकांना कळेल. सोशल मीडियावर किती माणसं आहेत भारताच्या पॉप्युलेशनप्रमाणे, तर त्यांना कोण पोचवणार संदेश? भाजपचे कार्यकर्ता. समन्वय नाही, समन्वय होत असेल ना, नक्की असेल. एवढे कार्यकर्ते आहेत, पण सिरियसनेस ऑफ द सिच्युएशन किंवा इलेक्शनमध्ये कसं काम करायचं, जेव्हा आव्हान मोठं असेल, जेव्हा असे डिव्हिजिव्ह एजेंडा चालत असेल, त्यावेळी आपण काहीतरी जास्त एक स्टेप पुढे घेतलं पाहिजे. हे लक्षात आलं नाही असं मला सांगणं आहे. कारण फुल चेन ऑफ कमांड वगैरे सर्व असेल, पण कुठेतरी काहीतरी स्लिपेज होतं आहे. त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं. हे 2 वे कम्युनिकेशन मी सांगतो, 1 वे सांगत नाही. वरून जर मोदीजी डायरेक्ट सांगताय तर कुठेतरी खालीपर्यंत का पोचलं नाही? खाली जर बघितलं त्या कार्यकर्ते तर बघितलंच नसेल, घरून बाहेर पडले नसतील.
पडले असतील तर त्यांनी वरपर्यंत हे सर्व जे झालं आहे त्याचं त्यांना सांगितलं नसेल. तर एक सांगितलं नाही की आरामात बसलो आहोत, येणारच आएंगे तो मोदीही आणि थम्सअप करा आणि त्यांचे पोस्टर टाका, हे सर्व जो प्रकार आहे. मी परत परत सांगतो, मी स्वतः शाखेचं पण सांगतो की सोशल मीडिया इज नॉट सोसायटी. सोशल मीडिया एक बबल आहे, त्याचा बाहेर खूप मोठा 90% समाज त्याचा बाहेर आहे. त्याला पर्सनली सांगावं लागतं, त्याला पर्सनलीच भेटावं लागतं. त्याचं आतापर्यंत उत्तर कोणाला मिळालेलं नाही. सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये भाजपचे कार्यकर्ते रममान झाले आणि त्यामुळे अशा प्रकारचा रिझल्ट लागला किंवा काही प्रमाणात ही गोष्ट सुद्धा कारणीभूत आहे असं वाटतं तुम्हाला, जो पराभव किंवा जी पिछेहाट भाजपची झाली त्याला? मी सांगितलं की कार्यकर्त्याला नवीन कार्यकर्ता असेल, ज्याला एकदम त्याने सर्व उत्तमच बघितलं आहे, त्यांना वाटलं की हे केलं की काम होतं, पण ते होत नाही. आधी जे झालेलं काम त्याचा मागे जुन्या कार्यकर्त्यांचा, भाजपचा लीडरचा फार मोठा त्याग आणि फार मोठा तप आहे. ज्यांनी त्यांचा अभ्यास केला नाही, ज्यांनी त्यांच्याबद्दल ऐकलं नाही, काय त्यांनी कसे स्वतःचे त्रास घेऊन भाजप इथपर्यंत आणली, त्यांना ते कळणार नाही. म्हणून त्यांना ते कळलं पाहिजे की भाजप एकदम सडनली 2014मध्ये आली आणि सर्व सूर चमकला. आधी सर्व व्यवस्थित होतं, पण त्याचा मागे फार मोठा एक त्याग आणि कष्ट आहे. जोपर्यंत हे कार्यकर्त्यांना कळणार नाही, नवीन कार्यकर्त्यांना, त्यांना भाजप किती मोठा पक्ष आणि कसा वर आला तो, एक राष्ट्रीय विचार विरुद्ध एव्हरी अदर आयडियोलॉजी, सर्व एका बाजूला आणि एक राष्ट्रीय विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन भाजप स्ट्रगल करून इथपर्यंत पोचली. हे जोपर्यंत कार्यकर्त्यांना लक्षात येत नाही, केलं असेल मला माहिती नाही, तोपर्यंत त्यांना त्यांचे जे नेते आहेत ते काय करतायत, का सांगतायत, काय एवढं काय त्रास घेत आहेत, मोदीजी का 23 वर्ष 18-18, 20-20 तास काम करतात, यांची त्यांना कल्पना होत नाही. फक्त टाळ्या वाजवल्या की हो काम करतात. तुम्ही तरी 4 तास द्या ना दिवसात. थोडक्यात कार्यकर्ते गाफील राहिले असं तुम्ही म्हणताय. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही असा प्रश्न विचारलाय की खरंच या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आधी तुम्ही स्पष्ट केलं की संघ हा काही भाजपची फील्ड फोर्स नाही. मात्र तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला की खरंच भाजपकडनं किंवा ह्या आपली जी वैचारिक जोडीदार आहेत त्यांच्याशी आपण निवडणुकीमध्ये समन्वय साधण्यामध्ये त्यांना आपण सोबत घेऊन काम केलंय का, अशा आशयाचा एक प्रश्न तुम्ही उपस्थित केला. थोडक्यात या निवडणुकीमध्ये भाजपकडनं स्वयंसेवकांना संवाद साधण्यात आला का, हा एक प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. असा समन्वय किंवा असा संवाद खरंच साधला गेला की त्यामध्ये सुद्धा मोठा अभाव होता? बघा, समन्वय बैठकी नेहमी होतात, त्यात सर्व परिवार सदस्य येतात आणि ते एकमेकाला सांगतात काय ते करत आहेत, पण तो समन्वय झाला नेता लेवलवर. हा समन्वय खालच्या फायनली ऑन द स्ट्रीट, जिथे वोटिंगच्या दिवशी तुम्हाला लोकांना बाहेर काढायचं आहे, तिथपर्यंत पोचला नाही असं मला वाटतं. कारण मी तुम्हाला उदाहरण दिलं बरेच, आणि तुम्ही सांगितलं हे जे की संघाने काय केलं. संघाने जे माझ्याकडे माहिती आली, दिल्लीमध्ये 1,20,000 मीटिंग्स मोहल्ल्यात आणि घरात घेतल्या, की लहान मिटिंग, की तुम्ही मत द्यायला गेलं पाहिजे. हे 2014मध्ये पण केलं, 2019मध्ये पण केलं, आणि तुम्ही बघितलं असेल की आधी जे वोटिंग पर्सेंटेज आणि आत्ता खूप फरक पडला आहे. त्याचा लाभ पण BJPला झाला आहे. ते केलं असतं तर इथे 2%ने आमचा कॅन्डिडेट पडला नसता, 2.5% दुसरा कॅन्डिडेट पडला नसता. तर हा जो क्रिटिकल एलिमेंट आहे त्याचा, जसं मी सांगितलं माझ्या लोकॅलिटीचं उदाहरण, बरेच उदाहरण असेल, तुम्ही फिरता तुम्हाला काय उदाहरण असेल. तिसरं, मी काय संघाचा अधिकृत प्रवक्ता नाही, मी संघाचा आयडिओलॉग नाही, मी संघाचा माझ्याकडे एकही जबाबदारी नाही. मी रिसर्च करतो, संघावर लिहितो, संघावर बोलतो, आणि त्याप्रमाणे विचार मी मांडले आणि ऑर्गनायझरने मान्य करून ते पब्लिश केले. त्याला संघाने काहीतरी मला करून एक NCPला म्हणाला की नागपूरने फोन केलं. मी माझा फोन देतो तुम्हाला, तुम्ही बसले आहात, फोन देतो, तुम्ही माझी कॉलिंग लिस्ट चेक करा, तुम्ही व्हॉट्सॲपचे मेसेज चेक करा, एकही मेसेज लिहिण्याचा आधी लिहिण्याचा नंतर आलेला नाही. संघाचे कार्यकर्ते एकाच विचारात असतात. ते ज्यांनी जास्त काम केलं ते तसेच विचार करतात, हे लक्षात येतं आपलं. असं आपण म्हणू शकतो की संघानं आपलं काम, तुम्ही ऑब्झर्व्हर म्हणून सांगताय, एक निरीक्षक म्हणून सांगताय संघाचा, की संघानं आपलं काम जे आपण संघानं काम आपलं जे करायचं होतं ते केलं, मात्र कुठेतरी भाजप यामध्ये कमी पडलं असं तुम्ही म्हणताय. असं म्हणता येईल आपल्याला की भाजप कमी पडला मात्र संघानं आपलं काम बरोबर केलं. हे मी का सांगितलं की मीडियामध्ये हे चालणं चालू आहे की संघाने साथ दिली नाही, संघाने काम केलं नाही, म्हणून मी सांगितलं संघ इज नॉट अ फील्ड फोर्स. दुसरं मी दिल्लीचं सांगितलं, मुंबईमध्ये अर्धा इलेक्शन होतानाच 50,000 मिटिंग असं झालेलं. तर संपूर्ण भारतात तुम्ही विचार करा किती लाख मिटिंग झाली असतील. त्यापुढे लोक जागरण करण्याचं पुढे संघाचं काम नाही, लोक जागरणाचं केलं, त्याला पुढे न्यायचं,
हे BJPच्या काढून केलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे केडर आहे आणि संघाचं सांगणं आहे, जे नड्डांनी सांगितलं ते बरोबर आहे. प्रत्येक संघटनेचा स्वतःचा केडर असावा, स्वतःचे प्रचारक असावे, स्वतःची व्यवस्था असावी. जिथे कमी जास्त पडतात तिथे सहयोगी संघटनांनी मदत करावी. तुम्ही आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो आहे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये. शिवसेना भाजपचं सरकार व्यवस्थित चाललं होतं, त्याला मॅन्डेटही होतं, मात्र काहीही आवश्यकता नसताना अजित पवारांना भाजपने सोबत घेतलं आणि इतर पक्षांप्रमाणेच आता आपली सुद्धा किंमत किंवा आपलीही सुद्धा तशाच प्रकारची प्रतिमा भाजपनं करून घेतली आहे. या शब्दात तुम्ही एक प्रकारे भाजपनं अजित पवारांना सोबत घेण्याचा जो निर्णय होता त्यावरती कठोर भाष्य केलं. खरंच अजित पवारांना सोबत घेणं भाजपच्या मुळाशी आलंय? मी तुम्हाला उदाहरण देतो. महाराष्ट्राची परिस्थिती कशी विचित्र आहे. आधी बायपोलर होती, हिंदुत्ववादी आणि अन्य संघटना, अशी क्लिअर कट बाइंडिंग होती. त्याप्रमाणे मतही व्हायची आणि बरेच वर्ष शिवसेना भाजपाची चांगली सरकार, चांगलं संघटन चालला. काय मध्ये पडलं की शिवसेनेला काँग्रेसमध्ये जावं लागलं, कारण महत्त्वाकांक्षा. ते गेल्यानंतर सर्व हे जे सैद्धांतिक विषय होते म्हणजे अगदी कोलॅप्स झाले. शिवसेना ज्यांना मुसलमान 1993 पासून अगदी घाबरतात, ते काय बाळासाहेब ठाकरेचे आदेश होते त्याप्रमाणे जे काही त्यांनी हिंदुत्वांना वाचवलं, त्यामुळे मुसलमान मतं कधी त्यांना पडत नव्हती. यावेळी त्यांना जिंकायला मुस्लिम मतं लागली, पोलराईज टोटल मुस्लिम मतं मिळाली. मग शिवसेना कशी हिंदुत्व पार्टी राहिली, इथून गोंधळ सुरू होतो. मग पुढे दल तुटले, सर्व पॉलिटिकल पार्टी तुटल्यात. हा जो इलेक्शन होता हा BJPवर सदर नव्हता, हा 2 बायपोलर नव्हता, हा मल्टीपोलर होता. 2 NCP, 2 शिवसेना, एक काँग्रेसचे माणूस BJPमध्ये, एक काँग्रेस पार्टी बाहेर. मत ज्याला जातो त्याला घड्याळ पाहिजे, त्याला धनुष्यबाण दिसतो, ज्याला धनुष्य पाहिजे त्याला हात दिसतो. हा जो गोंधळ होता वैचारिक, ते मी सांगितलं नाही, मतदानाने सांगितलं. जर 2-3% पुढे मागे झाले असते तर भाजपा युती जिंकली पण असती. पण पुढे असेंब्लीमध्ये तेच होणार, कारण एक सैद्धांतिक क्लिअर कट भूमिका होती ती आता अगदी गडबडली. तर ज्याप्रमाणे लोकांना कळलं नाही, थोडक्यात भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन वैचारिक गोंधळ केलाय. याला पुढे मी ॲड करतो. का वैचारिक गोंधळ सांगतो? महाराष्ट्रात भाजप आणि संघ परिवाराने 70 वर्ष पर्सिक्युशन घेतलं, काँग्रेस परिवाराचा आणि समाजवादी परिवाराचा. संघाचा स्टॅम्प असलेला माणूस, त्याला कुठेही समाज जीवनमध्ये, अकॅडमिक्समध्ये, मीडियामध्ये जागा मिळू नये असा अनरिटन लॉ होता. तुम्हाला एक आणि 1948मध्ये जे काही रायट झाले संघाचा आणि ब्राह्मणाच्या विरुद्ध, ज्याच्यात पुणे, सोलापूर, सांगली वगैरेमध्ये शेकडो हिंदू मारले गेले. अगदी त्यांना तुम्ही वाटतं की हा जो एक दहशत होती ते लोक स्वीकार करणार काँग्रेस विचारला? नाही केलं. काँग्रेसवाल्यांचा विचार होता, त्यांनी संघाचे विचार हळूहळू स्वीकार करायला सुरुवात केली जेव्हा कळलं की बरोबर नाही. आणखीन एक उदाहरण सांगतो. मीडियामध्ये कसा संघाचा माणूस एक स्टॅम्प लागल्या पुढे जात नाही. एक असा संपादक ज्याचा परिवार, त्याचा घर आणि त्याचा उद्योग 1940मध्ये जाळून टाकला, तो हायली क्वालिफाईड असा पत्रकार आहे, पाहिजे तर नाम देईन मी. त्याला एका TV वाहिनीवरून काढून टाकलं जेव्हा BJPचा राज्य होता, कारण एक मोठ्या पॉलिटिशियनने जे काही सांगितलं ते चूक झाली त्याची, म्हणून हे यूट्यूबमध्ये काढून टाका. त्याने सांगितलं मी काढणार नाही, त्याला नोकरीतून काढलं. असा जो अजून या लॉबीचा आहे, अशी 2 लॉबी असताना तेल आणि पाणी असा मिक्सचर असतो. तर आत्ता ते कसे बदलणार? NCPला BJPचे वोट मिळाले नाहीत, BJPला NCPचे वोट मिळाले नाही, हे दिसतं आपल्याला. जर असं झालं असेल मग कुठेतरी कठीण आहे ना. अजित पवारला घेतलं ते माझा सैद्धांतिक हा कारण आहे. अजित पवार उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, उत्तम मंत्री आहेत. त्या आधी MV आघाडी होती, तेच मुख्यमंत्रीचं काम करत होते, कारण मुख्यमंत्री सांगणारा घरी बसला होता. फेसबुकवरनं ते काही सांगत होता. 2दा फक्त मंत्रालयात गेला. कोणी सांभाळली गव्हर्नमेंट? NCPने. का शिवसेना तुटली? कारण त्यांच्याकडे पॉवर होती, शिवसेनाकडे नव्हती. हे लक्षात आल्यानंतर काय इथे गोंधळ झाला तुमच्या लक्षात येईल. थोडक्यात भाजपनं अजित पवारांना सोबत घेतलं, ही खूप मोठी चूक भाजपची झाली असं म्हणता येईल, हो किंवा नाही? अजून पुढे बघू आपण. लोकांना पटलं नाही हे नक्की आहे. म्हणून त्याप्रमाणे जर सांगितलं तर हे ठीक आहे, चूक आहे. तुम्ही कोणी मतदारांना विचारा की एकमेकाला मतं ट्रान्सफर झाली का? ते कशी होणार? जर तुम्ही एक कॉमन एजेंडा आणून, कॉमन विचार आणून अगदी परखड असा विषय ठेवला की विकासासाठी महाराष्ट्र आम्ही काय करणार, मग एका वेळी लोक हे विसरतील. पण शिवसेना, काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा मतदानाचा प्रकार जो आहे तो मुस्लिम मतदान, आणि इथे या बाजूला जे संघाला शिव्या द्यायचे ते लोक ते संघाबरोबर, हा जो प्रकार आहे याचा उत्तर त्यांना शोधावं लागणार आणि त्यांना काहीतरी कॉमन एजेंडा काढावा लागणार, नाही तर चूकच आहे. लहान ते प्रश्न नाही.
परवा सरसंघचालकांनी खरं तर या सगळ्या संदर्भात संघाची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये अगदी स्पष्टपणे कान टोचले असं आपण म्हणू शकतो. मणिपूरचा विषय असेल किंवा राजाने किंवा सरकारने अहंकारी नसावं, सौम्यतेने काम करावं, या सगळ्याच संदर्भात सरसंघचालकांनी आपल्या संघाच्या भाषेत सांगायचं तर बौद्धिकामधून या सगळ्या गोष्टींवरती परखड भाष्य केलं आहे. प्रश्न असा उपस्थित होतो की हे भाष्य निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर किंवा निवडणुकीत भाजपची जी काही पिछेहाट झाली देशभरात त्यानंतरच हे भाष्य का केलं गेलं? वेळेआधीच भाजपला हे का सांगितलं गेलं नाही किंवा वेळेआधी भाजपला शहाणं व्हा असं का सांगितलं गेलं नाही? बघा, माझ्या लेखात खालचे 2 पॉईंट पडत आहेत ज्याच्यावर कोणी बोललं नाही की आपण संवाद साधला पाहिजे. मी हे पण सांगितलं की निगेटिव्ह डिव्हिजिव्ह जी पॉलिटिक्स करते काँग्रेस, याचा फार नुकसान भारतात होईल, म्हणून दे शुड कम बॅक टू टेबल, दे शुड टॉक. त्यांनी पार्लियामेंटमध्ये हिस्सा घेतला पाहिजे, त्यांनी हे डिव्हिजिव्ह एजेंडा सोडलं पाहिजे. ते सोडत नाही, त्याचा नुकसान भारताला होणार आहे पण सांगितलं. याच्याबद्दल कोणी बोललं नाही. AIचा उपयोग आणि फेक न्यूजचा उपयोग केला ते फार घातक आहे, याच्यावर कोणी मला प्रश्न विचारले नाहीत. आता जे मोहनरावनी सांगितलं ते फक्त संघाच BJPबद्दल बोलले असं का वाटतं तुम्हाला? फेक न्यूज पसरून लोकांना धोका द्यायचा, हे करायचं नाही, हे कोणाबद्दल होतं? ते ॲरोगन्स कोणाबद्दल होतं? म्हणजे आम्ही एंटायटल आहोत आणि कॉमन मॅननी PM होण्याचा कधी हिंमत करू नये. तुम्ही इलेक्शन जिंकलात तरी तुमची गव्हर्नमेंट मान्य नाही, आम्ही त्यांना कम्प्लिमेंट्स देणार नाही, कॉंग्रॅच्युलेशन देणार नाही, हे सांगणारी माणसं ही ॲरोगंट आहेत की BJP ॲरोगंट आहे? म्हणून त्यांनी जे सांगितलं, दोन्ही पक्षांना सांगितलं असं मला सांगणं आहे. संघ कधी पॉलिटिकल भूमिका घेत नाही. तुम्हाला एक आणखीन उदाहरण सांगतो. 1984मध्ये भारतीय जनता पार्टी निर्माण झालं. त्यांनी सांगितलं गांधीयन सोशलिझम. स्वयंसेवकांनी, राजनाथ सिंध्यासारखे लोकांनी सांगितलं हे बरोबर नाही, हे आपला विचारच नाही, एकात्म मानव दर्शन कुठे गेलं? त्यावेळी बाळासाहेब देरस म्हणाले की आपलेच माणसं तिथे काम करत आहेत, त्यांना माहिती आहे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या. ते त्यांना चूक कळेल ते मग परत आपला विचार बदलतील आणि 2-3 वर्षात ते हिंदुत्वमध्ये येतील. आणि तुमच्या लक्षात असेल त्यानंतर अडवाणी जे आले त्यांनी राम मंदिर रथयात्रा काढली वगैरे आणि हिंदुत्व परत त्यांनी पकडलं. म्हणून जो तिथे काम करतो त्याला करू द्यायचं, त्याच्यामध्ये पडू नये. आणि त्यांनी विचारलं की त्यांना जे उपयोगी असेल तसे त्यांना सल्ला द्यायचा, त्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यायचा की नाही त्यांनी ठरवायचं. कारण भाजप एकटा नाही, या विचार परिवार विश्व हिंदू परिषद आहे, भारतीय मजदूर संघ आहे, अखिल भारतीय परिषद आहे, एकल विद्यालय, सर्व मोठे मोठे संघटन आहेत. प्रश्न असा आहे की ही जी काही टीका टिप्पणी किंवा दोन्ही बाजूंना जे काही समजावून सांगणं असेल, बौद्धिक घेणं असेल, हे निवडणुकीच्या नंतरच का घेण्यात आलं? आधी दोन्ही पक्षांना किंवा दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याची भूमिका आधी का नाही घेतली गेली किंवा स्पेसिफिकली सरकार बाबतीत बोलायचं तर मणिपूरबद्दल शांतता प्रस्थापित करा? 84चं उदाहरण का दिला? तोच उत्तर होता तुम्हाला की संघ कुठे बिनकारण किंवा आवश्यक नसेल तरी मध्ये घुसून काय सांगणार, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार, हे कधी झालेलं नाही. 2004मध्ये झालं नाही, 1984मध्ये झालं नाही आणि आत्ताही झालं नाही. एक विषय आला की त्या विषयावर सांगायचं. त्यांनी आता इलेक्शन झाले, आता वातावरण थंड केलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं. हे मला मान्य नाही की हे नंतर का बोलले. तुम्ही आधीचं काय मला रेकॉर्ड सांगा. 2004मध्ये झाला ना, तुम्हाला माहिती आहे. तोपर्यंत मला वाटतं तुम्हाला इतिहास तरी वाचला, तरुण आहात. 1984 तुम्हाला माहिती नसेल. 1984 पुस्तकमध्ये त्याचा माझा उल्लेख आहे माझा. तर संघाची हीच पद्धत आहे. आणि पुढे नेहमी जेव्हा ते सल्ला देतात ते तुम्ही करायचं असेल कधी सांगत नाहीत. शेवटचा प्रश्न, तुम्ही सुरुवातीला त्याचा उल्लेख केला होता की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं या लेखावरती आता टीका टिप्पणी केली जाते, खरं तर आक्षेपही घेतले जात आहेत. त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही? बघा, अजित पवारनी अगदी व्यवस्थित अगदी उत्तम सांगितलं आहे की ऑर्गनायझर संघाचा ऑफिशियल अंग नाही, त्याच्यात लिहिणारा रतन शारदा ऑफिशियल स्पोक्सपर्सन नाही, म्हणून त्याला मी भाव देत नाही. अगदी बरोबर आहे. हा जो आहे उचित प्रतिक्रिया आहे. त्यांना त्याच्यात काही घ्यायचं असेल भाजपला त्यांनी घ्यायचं. पण एक नॅन्सी मेवला म्हणाला जसं मी की नागपूरमधनं आदेश आले, हे अगदी म्हणजे असं एक फुलिट्स असा रिॲक्शन आहे मला वाटतं. ते जरा सिरियसली त्यांनी ते रिॲक्शन दिले पाहिजेत. आणि राजनीती मला काही घेणं नाही. मी तर एक सामान्य माणूस कसा विचार करतो, राष्ट्रीय प्रेरणेने माणूस कसा विचार करतो त्याचं उदाहरण आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी थोडं विचार करून बोलावं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं शक्यतो त्यांनी टाळावं असं रतन शारदा यांनी म्हटलं. त्यासोबतच भाजपचा कार्यकर्ता कुठेतरी आभासी भावविश्वामध्ये रममान झाला होता. त्याला जमिनीवरचे जे काही मुद्दे होते त्यापासून तो थोडासा दुरावला होता. त्यामुळे या पराभवामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा समावेश होतो. याचाही परिणाम निश्चितच निवडणुकीच्या निकालावर झाला आहे.
पराभव झालेला नाही, अगदी चुकीचं सेटबॅक आहे. कारण पराभव झालाच नाही, एक सेटबॅक झाला. परत ते लास्ट करावं लागेल आपल्याला. करू माईक घेऊन करावं लागेल, असं थोडंसं मूव्ह करू. तुम्ही हा एक दोनदा एक वाक्य उपयोग केला की पराभव झाला. आता तुम्हाला रिएक्शन नाही अच्छा अच्छा, तुम्हाला ते कट घ्यायचं आहे, मी फक्त बघायचं. तर हे होते रतन शारदा, ज्यांनी ऑर्गनायझरमध्ये लेख लिहिलाय. भाजपचा कार्यकर्ता कुठेतरी वास्तवापासून दूर गेला होता, आभासी भावविश्वामध्ये तो रमला होता. जनतेचे जे काही प्रश्न आहेत, जमिनीवरचे जे काही मुद्दे आहेत, त्यापासून तो थोडासा दुरावला होता. त्यामुळे भाजपची जी काही पिछेहाट झाली आहे, त्याला हे सगळे मुद्दे कारणीभूत आहेत. महाराष्ट्रामध्ये काहीही आवश्यकता नसताना भाजप आणि शिवसेनेचं सरकार व्यवस्थितपणे चाललेलं असताना अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने नेमकं काय साधलं, असा सवाल विचारत भाजपनं अजित पवारांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण केलाय, असंही त्यांनी म्हटलंय. आणि या वैचारिक गोंधळाचे पडसाद येत्या काळात सुद्धा पाहायला मिळतील, विधानसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळतील, असंही त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. आणि जाता जाता खऱ्या अर्थानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी या लेखासंदर्भात जी काही भूमिका घेतली असेल, विशेषतः अजित पवारांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला की अजित पवारांनी जे विधान केले किंवा त्यांच्या राष्ट्रवादीकडनं जी विधानं केली जात आहेत ती काही अंशी खरी असली तरीसुद्धा पातळी सोडून किंवा तथ्याधारित विधानं, त्यांनी तथ्य सोडून विधानं कुठलीही करू नयेत, असं त्यांनी आपल्याशी बोलताना म्हटलं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांतसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.